श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये दुर्गा सप्तशती पाठ हे आपण नवरात्रीमध्ये कशा पद्धतीने करायचे आहेत, आपल्याला किती पाठ करायचे आहेत याची जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल। काय होतं की तुम्ही व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे पाहत नाही, आधीमध्ये आहे तो व्हिडिओ सोडता, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही संपूर्ण माहिती आहे ती मिळत नाही आणि नंतर तुम्ही कमेंट करून प्रश्न आहे ते विचारता। त्याच्यामुळे की त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठीही काही नाही, पण बऱ्याच जणांच्या कमेंट येतात, त्याच्यामुळे आपल्याला सर्वांच्याच प्रश्नांचं उत्तर देणं आपल्याला शक्य होत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल। आपल्या कुलस्वामिनी कुलदेवीची सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात आवडती अशी असणारी ही सेवा आहे ती ही आहे। तर आपण ही सेवा आहे ती या नवरात्रामध्ये आहे ती करायची आहे। एक तरी पाठ आहे तो आपल्याला नक्की या नवरात्रीमध्ये आहे तो करायचा आहे। शक्य झाल्यास आपण 14 पाठ आहेत ते करण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे। 14 पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ आहे ते मिळतं। त्यासाठी आपल्याला शक्य असेल तर आपण प्रत्येकाने खरंच आपल्या आई भगवतीची सेवा, आपल्या कुलस्वामिनीची सेवा या नवरात्रीमध्ये दुसरी कोणतीही सेवा आपल्याला करणे जरी नाही शक्य झाले तरी आपल्याला या नवरात्रीमध्ये ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। यावर्षी नवरात्री ही 22 सप्टेंबर 2025 वार सोमवारपासून सुरू होत आहे, ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे। यावर्षी एकूण 10 दिवस हे नवरात्र हे असणार आहे। याचं कारण काय आहे की ते आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे ती माहिती पाहिलेली आहे। याच काळात आपल्याला हा दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो आपल्याला करायचा आहे। हा पाठ केल्याने तुमच्या सर्व ज्या अडीअडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या दूर आहेत त्या होऊन जातात। त्यासाठी आपल्याला एक तरी पाठ आहे तो आपल्याला नक्कीच करून अनुभव आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे ते नक्की कोणी करू शकतं, तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे ते मुलं मुली स्त्री पुरुष अगदी विधवा महिलाही हा जो पाठ आहे तो करू शकतात। मी असं सांगते कारण की कमेंटमध्ये विचारलं जातं की विधवा महिलांनी कुलदेवीची सेवा उपासना आहे ती करावी का नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते की विधवा महिलांनीही ही सेवा आहे ती करू शकता। त्याचबरोबर गर्भवती जरी महिला असतील तर त्यांची जरी इच्छा असेल आणि त्यांना जर वाचन करण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत नसेल, म्हणजे बसण्यासाठी ही अशी कोणती अडचण येत नसेल, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हे जे दुर्गा सप्तशतीचं जे पाठ आहेत, ही जी सेवा आहे कुलस्वामींची, तर ही सेवा ही तुम्ही नक्कीच आहे ती करू शकता। काय होतं की आपलं हे धावपळीचं युग आहे, धावपळीच आपलं जीवन आहे। यामध्ये काय होतं की आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची सेवा रोज आपल्याला करणं शक्य होत नाही, म्हणून कमीत कमी या नवरात्रीमध्ये तरी आपल्याला नक्कीच मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते की खरंच तुम्ही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक तरी पाठ हा या नवरात्रीमध्ये करा। अगदी अतिशय प्रभावशाली आणि देवीच्या आपल्या हातून दुसरी कोणतीही जरी वर्षभर सेवा नाही आपल्याला करणं शक्य झालं, पण या नवरात्रीमध्ये जर आपण जर ही सेवा जर केली तर आपल्याला याचं खूप छान असं पुण्यफळ आहे ते मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला कुलदेवीची ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। आपली कोणतीही जरी कुलदेवी असली तरी आपल्याला ही सेवा आहे, म्हणजे ही जी दुर्गा सप्तशतीचं जे पाठ आहे तो आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे। आता काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की या पुस्तकावरती सप्तशृंगी मातेचा फोटो दिलेला आहे आणि आमची ही काही कुलदेवी नाही, मग आम्ही ही सेवा आहे ती करायची की नाही? तर असं नाही, यावरती जरी फोटो हा दिलेला असला तरी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीच्या देवीसाठी याच ग्रंथाचं पठण आहे ते आपल्याला करायचं असतं। तर काही जण देवी महात्मा आहे याचं जे पठण आहे तेही करतात, ते जरी तुम्ही केलं तरीही चालू शकतं, पण आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ आहे तेही आपल्याला सेवा आहे ती आपली कोणती कुलदेवी असली तरी आपल्याला करायचं आहे। मला आता जे स्क्रीनवरती पुस्तक दिसत आहे ते आपलं दिंडोरी प्रणीत आहे, ते दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे। हे मराठीतून आहे, प्राकृतमध्ये आहे। हे जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं कोणतंही जरी तुमच्या जवळपास केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक आहे ते तुम्ही खरेदी करू शकता आणि अशा प्रकारे आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी या ग्रंथाचं पठण आहे ते करू शकता। आता या ग्रंथाचं पठण केल्यावर आपल्याला फायदा काय मिळणार आहे, आपण ल्याला पुण्यफळ आहे ते आपल्याला काय मिळणार आहे, तर ते आता आपण पाहूया। एखाद्याला जर मूलबाळ जर होत नसेल, ती जर समस्या असेल, एखाद्याचं लग्न आहे ते जमत नसेल, घरातील मुलांचं शिक्षण आहे ते भरपूर झालेलं आहे, नोकरी लागत नसेल, नोकरी असेल पण नोकरीमध्ये बऱ्याचशाच अडचणी आणि प्रॉब्लेम आहेत ते येत आहेत, प्रमोशन होत नाही, किंवा आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी, कौटुंबिक काही समस्या आहेत, वादविवाद घरामध्ये, घराची प्रगती आहे ती होत नाही, अशा अनेक प्रकारच्या बऱ्याच जणांच्या बऱ्याच प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या
संसारिक ज्या अडचणी असतात त्या सर्व काही अडचणी दूर करण्यासाठी आपण या पाठाचं जर वाचन जर केलं, पठण जर केलं, तर आपल्या या सर्व ज्या समस्या आहेत त्या मार्गी लागतात. त्यासाठी आपल्याला या पाठाचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे. पण आपण ही सेवा करत असताना अगदी अंतर्मनापासून आणि कुलस्वामिनीवरती आपला विश्वास, श्रद्धा ठेवून ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. तरच आपल्याला या सेवेचं फळ आहे ते मिळतं. आता तुमच्या घरात घटस्थापना केली जरी नसेल तरी तुम्ही या पाठाचं वाचन आहे ते करू शकता. घटस्थापना केलेली नाही पण तुम्हाला जर अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तो तुम्ही प्रज्वलित करून ही सेवा आहे ती करू शकता. आणि जरी अखंड दिवा प्रज्वलित नाही जरी केला किंवा घटस्थापनाही नाही म्हणजे काहीच नाही जरी तुम्ही केलं तरीही तुम्ही देवघरासमोर बसून या पाठाचं वाचन जरी केलं तरीही चालतं. या पाठाचं वाचन करण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 तास एवढा जो कालावधी आहे तो लागतो. त्यामुळे आपल्याला याचं वाचन आहे ते करायचं आहे. तुम्हाला जर या ग्रंथाचं वाचन खाली बसून करणं शक्य नसेल, काही कारणास्तव तुम्हाला बसण्याचा जर त्रास जर असेल जास्त वेळ, तर तुम्ही खुर्चीवरती बसूनही या पाठाचं वाचन जरी केलं तरीही तुम्हाला ते चालू शकतं. आता या नवरात्रीमध्ये तुम्ही एकूण पाठ आहे ते किती करू शकतात? तर या नवरात्रीमध्ये एक पाठ म्हणजे नक्की काय आहे ते आपण नंतर पुढे पाहणारच आहोत. याची माहिती आपण पाहूयाच. पण आता आपण एकूण किती पाठ करू शकतो ते आता पाहूया. तुम्ही 1, 3, 5, 7, 9, 11, 14 अशा प्रकारचे पाठ आहे ते तुम्ही करू शकता. आता 14 जर पाठ जर केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं. नवचंडी जर आपल्या घरी जर करायची म्हटले तर आपल्याला खूप खर्च येतो आणि या नवचंडीची जी सेवा आहे ती आपली 3 दिवस आहे ती चालते. त्यामुळे जर या नवरात्रीमध्ये जर आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीच्या समोर म्हणजेच आपल्या घटासमोर किंवा आपल्या देवघरासमोर बसून जर आपण सेवा जर केली तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ आहे ते मिळतं. कारण की या 9 दिवसामध्ये आपली जी कुलस्वामिनी आहे, आपली कुलदेवी आहे, ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास आहे ती करत असते. त्यामुळे आपल्याला याचं पुण्यफळ आहे ते जास्त पटीने मिळतं. त्यामुळे तुम्ही 14 पाठ जर करणं शक्य असेल तर नक्कीच 14 पाठ आहे ते तुम्ही करू शकता. आता ज्यावेळेस आपण पहिल्या दिवशी वाचनाला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी प्रथम आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा आहे. आता संकल्प सोडण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता घ्यायचं आहेत आणि पाणी घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती जो फोटो दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की संकल्प करत असताना आपल्याला नक्की काय काय म्हणायचं आहे, काय बोलायचं आहे, गोत्र आपलं बोलायचं आहे, आपली इच्छा अपेक्षा आहे ती सांगायची आहे, कशा पद्धतीने बोलायचं आहे ते मी तुम्हाला सगळं स्क्रीनवरती दिलेलं आहे. ते संपूर्ण आहे ते आपल्याला बोलायचं आहे आणि ते पाणी आहे ते आपल्याला खाली सोडायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला संकल्प आहे तो करायचा आहे. नंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे. त्या ग्रंथालाही आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावायचं आहे. आपला टाक असेल देवीचा म्हणजेच की आपली जे घट स्थापना केलेली आहे त्या घटावरती हळदी कुंकू व्हायचं आहे किंवा जो फोटो आहे त्या फोटोला हळदी कुंकू आहे ते आपल्याला लावायचं आहे. आणि नंतर आपल्याला वाचनासाठी सुरुवात आहे ती करायची आहे. आता तुम्हाला वाचनासाठी दुर्गा सप्तशती ग्रंथ हा मराठी प्राकृत आहे. याचं वाचन जरी करायचं असेल तरी तुम्ही ते करू शकता किंवा संस्कृतमधील आहे ते जरी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला मराठीतून करायचं आहे की संस्कृतमधून करायचं आहे. दोन्ही प्रकारचे ग्रंथ आहेत ते उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आपण त्या दोन्हीपैकी कोणतेही एक जो आपल्याला पाहिजे तो ग्रंथ आणून आपण त्याचं वाचन आहे ते नक्कीच आहे ते करू शकता. या ग्रंथामध्ये एकूण 13 अध्याय हे दिलेले आहेत. आता एक पाठ म्हणजे नक्की काय ते आता आपण नक्कीच पाहूया की एक पाठ आहे ते कशाला म्हणायचं असतं. हा आहे आपला दुर्गा सप्तशती मराठी प्राकृत जो ग्रंथ आहे तो आहे हा आपला दिंडोरी प्रणीत आहे. तुम्हाला नक्कीच हे स्क्रीनवरती दिसत असेल. तर हा जो ग्रंथ आहे याचं जे पठण आहे ते आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला या ग्रंथामधील आपल्याला सुरुवात आहे ती पहिल्यांदा काय वाचनापासून सुरुवात करायची आहे ते आता आपण पाहूया की प्रथम आपल्याला काय वाचन आहे ते करायचं आहे. तुम्ही एक जरी पाठ करणार असाल किंवा तुम्ही जास्त पाठ करणार असाल तुम्हाला म्हणजे किती पाठ करण्याची इच्छा आहे त्याच्यानुसार अवलंबून आहे. तर आपण सुरुवात कुठून करायची आहे ते आता प्रथम पाहूया. पहिल्या दिवशी आपण संकल्प केल्यानंतर आपल्याला 99 जो मंत्र आहे याची एक माळ आहे तो आपल्याला करायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे या मंत्राची म्हणजेच 99 मंत्राची. यानंतर प्रथम आपल्याला प्रार्थना आहे ती जे वाचन आहे ते प्रार्थनेचं आपल्याला करायचं आहे. प्रार्थनेपासून आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे. प्रार्थना झाली की यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे एक माळ जप आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्याला करण्यासाठी सांगितलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. यानंतर अवतरणिका आहे याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे. नंतर मंगलाचरण आहे याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे. हे झाल्यानंतर श्री
दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र आहे, याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे। यानंतर आपल्याला देव्या कवचम याचं पठण आहे ते करायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्याला अर्गला स्तोत्रम याचं पठण आहे ते करायचं आहे। अर्गला स्तोत्रम झालं की अथ किलकम स्तोत्रम याचं पठण आहे ते करायचं आहे। आणि याचं पठण झालं आपलं करून की आपल्याला आपला दुर्गा सप्तशतीचा जो पहिला अध्याय आहे तो येतो आणि हा पहिला अध्याय आहे, याचं पठण आहे ते करायचं आहे। येथून आपल्याला संपूर्ण जे 13 अध्याय आहेत याचं पठण आहे ते आपल्याला संपूर्ण आहे ते करून घ्यायचं आहे। संपूर्ण 13 अध्यायांचं पठण करून झालं की नंतर आपल्याला तंत्रयुक्त देवी सूक्त आहे याचं पठण आहे ते करायचं आहे। प्राधानिक रहस्य आहे याचं पठण आहे ते करायचं आहे। यानंतर आपल्याला वैकृतिक रहस्य आहे याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्याला मूर्ती रहस्य आहे याचं पठण आहे ते करायचं आहे। आणि मूर्ती रहस्य झालं की यानंतर शेवटी येतं ते म्हणजे आपल्याला देव्या अपराध क्षमामापन स्तोत्र याचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे। हा ज्यावेळेस आपलं हे जे संपूर्ण एवढं सगळं जे पठण होतं त्यावेळेस आपला हा दुर्गा सप्तशतीचा एक संपूर्ण पाठ आहे तो आपला होतो, याला म्हणतात एक संपूर्ण पाठ। एक पाठ म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की आता मी जे तुम्हाला जेवढं जे वाचन सांगितलेलं आहे संपूर्ण ते म्हणजे आपला एक पाठ आहे तो होतो। आता तुम्हाला एक पाठ करायचा आहे या 9 दिवसामध्ये का 3 पाठ करायचे आहेत, 5, 7, 11 की 14 यानुसार तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला रोज किती पाठ आहेत ते करायचं आहे, रोज आपल्याला किती वाचन आहे ते करायचं आहे। यानुसार ठरवून आपण हे जे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत ते आपण करायचे आहेत। आता जर तुम्ही 3 किंवा 5 किंवा 9, 14 जर असे पाठ करणार असाल तर आपल्याला रोज कसं वाचन करायचं आहे। आता तुम्ही एक जर पाठ करणार असेल तर आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे। आणि जर तुम्ही 14 पाठ करणार असेल तर पहिल्या दिवशी आपण 14 किंवा 5 किंवा 3 म्हणजे किती जास्त करणार असेल त्यावेळेस आपल्याला पहिल्या दिवशी आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच पहिल्या दिवशी वाचायचं आहे। पण आपल्याला दुसऱ्या दिवसापासून देव्या कवचमपासून आहे ते आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे। प्रार्थनेपासून सुरुवात करण्याची आपल्याला काही गरज नाही। दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला येथून सुरुवात आहे ती करायची आहे। ते संपूर्ण क्षमामापन स्तोत्रापर्यंत आहे ते आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे। पण रोज आपल्याला कुलदेवीची एक माळ जप आहे तो वाचनापूर्वी आहे तो आपल्याला करायचा आहे। आणि स्वामी समर्थ महाराजांचं एक माळ आहे ते आपल्याला मंत्र जप आहे तो रोज आपल्याला करायचा आहे, हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे। संकल्प आहे जो आपल्याला सांगितलेला आहे तो फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी आहे तो करायचा आहे, नंतर आपल्याला संकल्प करण्याची काही गरज नाही। अशा प्रकारे तुम्ही 14 पाठ आहे ते तुम्ही किंवा तुम्हाला जेवढी इच्छा असेल तेवढं तुम्ही पाठ आहे ते करू शकता। आता तुमच्या सर्व काही लक्षात आलं असेल की आपल्याला वाचन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे। आता आपण दुर्गा सप्तशतीचं पाठाचं वाचन करणार आहोत, म्हणजे आपल्याला उपवास करण्याची काही गरज नाही। उपवास आपण न करताही ही सेवा आहे ती करू शकता। आता वाचन करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन आहे ते आपल्याला करायचं आहे। ज्यावेळेस आपण या ग्रंथाचं वाचन करण्यासाठी बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला बसताना नेहमी आसन आहे ते घ्यायचं आहे। रोज आपल्याला एकाच जागी बसून आहे ते या ग्रंथाचं वाचन आहे ते करायचं आहे। ज्यावेळेस आपण वाचनासाठी बसणार आहोत म्हणजेच की या संपूर्ण नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं काळं जे वस्त्र आहे हे आपल्याला परिधान आहे ते करायचं नाही। स्त्रियांनी शक्यतो करून साडी घालून वाचन करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे। त्याचबरोबर केस आहेत ते आपल्याला मोकळे सोडायचे नाहीत, व्यवस्थितपणे आहेत ते बांधायचे आहेत। आपल्या हातामध्ये हिरवी रंगाची बांगडी आहे ती असावी, कपाळी कुंकू आहे ते लावलेलं असावे, पायामध्ये जोडवी, अशा प्रकारे आपल्याला जो अलंकार आहेत जे सौभाग्याचे अलंकार आहेत ते आपल्याला घालूनच आहे ते वाचनासाठी बसायचं आहे। वाचन करण्यासाठी आपण पहाटेपासून वाचनासाठी सुरुवात आहे ते करू शकता, ते संध्याकाळी 9 पर्यंत आहे ते वाचन आहे ते करू शकता। जास्ती उशीर आहे ते आपल्याला वाचन आहे ते करायचं नाही। तसेच राहू काळात किंवा प्रदोष काळामध्ये जर वाचन केलं तर ते अतिशय उत्तम होतं। तसेच आपण ब्रह्ममुहूर्तावरती वाचनही केलं तर तेही अतिशय उत्तम असतं। त्यामुळे आपल्याला जसं वेळ असेल जशा पद्धतीने जमेल तशा पद्धतीने आपण वाचनासाठी सुरुवात आहे ते आपण करायची आहे आणि त्या काळात आपण वाचन करायचं आहे। आता मुली जर असतील तर त्यांनी साडी घालण्याची काही गरज नाही, ड्रेस जरी घातला तरी चालेल, फक्त काळ्या रंगाचं वर जे आहे ते आपल्याला करायचं आहे। हे वाचन करत असताना आपल्याला एका बैठकीत एक पाठ आहे तो आपल्याला करायचा आहे। अधीमध्ये आहे ते आपल्याला उठायचं नाही। वाचन करत असताना आपल्याला अगदी मनापासून वाचन आहे ते करायचं आहे आणि वाचन करत असताना ते मनातली मनात वाचन आहे ते करायचं नाही। वाचन करत असताना आपल्या कानाला आपला आवाज ऐकू येईल एवढ्या आवाजात आहे तरी ते आपल्याला वाचन आहे ते करायचं आहे। आधीमध्ये जर आपल्याला घसा कोरडा पडत असेल तर आपण पिण्यासाठी पाणी आहे ते अगोदरच आहे ते आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि तुम्ही आधीमध्ये पाणी आहे ते पिऊ शकता, पण आपल्याला त्या जागेवरून उठायचं नाही वाचन होईपर्यंत। शक्यतो करून आपल्याला हा नियम आहे तो पाळायचा आहे।
यानंतर या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला अन्न आहे ते वर्ज्य करायचं आहे, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आहे ते आपल्याला खायचं नाही. तुम्ही मंदिरात गेला, मंदिरातला प्रसाद आहे तो खाऊ शकता किंवा तुमच्या पैशाने तुम्ही काही वस्तू एखादी खरेदी करून आहे ती घेऊन खाऊ शकता, पण दुसऱ्याने दिलेलं आहे ते खायचं नाही. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अजून एक नियम आहे तो म्हणजे आपल्याला ब्रह्मचारी आहे ते आपल्याला पालन आहे ते करायचं आहे. आता मांसाहार आहे तो तुम्ही तर करणार नाहीच, पण तुमच्या घरातील इतर कोणी जर असतील तर त्यांना, जे बाहेरगावी असतील किंवा बाहेरात असतील तर त्यांनाही मांसाहार करायला द्यायचा नाही. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये त्यांनाही आपल्याला सांगायचं आहे की करायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला या नियमांचं पालन आहे ते करायचं आहे. आता आपण उद्यापन याचं कसं करायचं आहे ते पाहूया. आपले 14 पाठ झाले, म्हणजेच की नवमीला आपल्याला हवन आहे ते करायचं असतं. आता हवन कसं करायचं याचा व्हिडिओ आहे तो आपण नक्कीच लवकरात लवकर घेऊन येणार आहोत, त्यानुसार तुम्ही हवन करू शकता. तसे या आपल्याला ग्रंथामध्येही दिलेलं आहे की आपल्याला उद्यापन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे. उद्यापन करण्यासाठी आपल्याला 21 पूर्णाचे दिवे आहेत ते तयार करायचे असतात. ते शुद्ध गाईच्या तुपामध्ये फुलवाती आहे त्या आपल्याला बुडवायचे असतात आणि त्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवून त्या प्रज्वलित करून आपल्याला आपल्या कुलदेवीची जी आरती आहे ती आरती करायची असते. आणि एक तरी कुमारिका आहे ते आपल्या घरी आहे ते तिला बोलवायचं आहे आणि तिचं कन्यापूजन आहे ते आपल्याला करायचं आहे. कन्यापूजन कसं करायचं याचाही व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये एक तरी सुवासिनी आहे तिला आपल्याला आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तिची ओटी आहे ती आपल्याला भरायची आहे. तसेच या नवरात्रीमध्ये आपल्याला एकदा तरी देवीच्या मंदिरात जाऊन किंवा आपण जर घटस्थापना केली असेल किंवा नसेल तर देवघरासमोर आपल्याला देवीची आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती आपल्याला भरायची आहे. आणि ती ओटी आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे, त्या ओटीचं नंतर काय करायचं याचाही व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती येणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. संपूर्ण जर माहिती जर सांगितलं तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ आहे तो नंतर येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला साध्या सिंपल पद्धतीने उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे. या नवरात्रीमध्ये आपल्याला ही कुलस्वामिनीची अतिशय प्रभावशाली सेवा आहे. ज्यांची खरंच इच्छा आहे तर त्यांनी अशा पद्धतीचा एक तरी पाठ आहे तो नक्कीच करा. तुम्हाला अनुभव आहे तो किती छान येतोय तो पहा. तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती आहे ती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.